Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा सन 2024 इयत्ता 6वी विषय इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न क्रमांक 26 ते 51 सॉल्व करून दिलेले आहेत. आता या दुसऱ्या पार्टमध्ये प्रश्न क्रमांक 52 ते 75 पर्यंत आपण कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही पार्ट 1 जर पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सापडेल किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये इयत्ता 6वीच्या सर्वच गणित विषयावर आधारित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. चला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 52 ते 75. हे पहा, दिलेल्या प्रश्नातील विधाने वस्तुस्थितीशी विसंगत वाटली तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून त्यांच्यापासून कोणते निश्चित अनुमान निघते त्या योग्य पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. म्हणजे इथं काय विधानं दिलेली असतात, ती विधानं सत्य आहेत असं मानून आपण काय करायचं असतं, त्याच्यावरची जी काय अनुमाने आहेत ती अनुमाने योग्य आहेत का ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, याच्यासाठी आपल्याला एक आकृती बनवावी लागते. सर्व माकडे गाढव आहेत. जरी आपल्याला हसण्यासारखं वाटलं तरीसुद्धा ती अनुमाने आपल्याला गृहीत धरायची असतात, विधाने गृहीत धरायची असतात. सर्व माकडे गाढव आहेत. मग काय करायचं, तुम्ही हा एक वर्तुळ काढायचा. तिथं एम फॉर मंकी म्हणून आपण एम दिलेला आहे आणि सर्व माकडे काय आहेत, गाढव आहेत. गाढवाला आपण डी म्हणूया, डी फॉर डॉंकी. ह्याचा अर्थ काय की सर्व जी माकडे आहेत ती काय आहेत, गाढव आहेत. त्याच्यामुळे माकडे आतमध्ये येतील. हा झाला पहिला. दुसरा काय, एकही गाढव बोका नाही. आता गाढव म्हणजेच डॉंकी आणि बोका ह्यांचा काही संबंध नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जो बोका आहे, बोक्याला आपण काय करूया, कॅट म्हणूया आणि इथं मोठा सी काढूया. म्हणजे गाढवाचा आणि बोक्याचा काही संबंध नाही. अशी दोन विधानं त्यांनी केलेली आहेत. आता अनुमान काय आहेत, एकही माकड बोका नाही. बघा, माकडाच्या गोलाचा आणि बोक्याच्या गोलाचा काहीतरी संबंध आहे का, नाही आहे. म्हणजे ते काय म्हणतात, एकही माकड बोका नाही. म्हणजे माकड आणि बोका ह्यांचा काही संबंध नाही. त्याच्यामुळं पहिलं हे अनुमान सत्य आहे. दुसरं काय, काही माकडे बोके आहेत. आता काही माकडे आणि बोके यांचा काही संबंधच नाही. अशा पद्धतीने जर वर्तुळ असतं, इथं माकड आणि इथं बोके असं असतं, तर त्यातले काही बोके माकड आणि काही माकड हे बोके असतं. त्याच्यामुळं काय झालं असतं, आपल्याला हे अनुमान सत्य दिसलेलं असतं. परंतु ह्या गोलाचा, माकडाच्या गोलाचा आणि बोक्याच्या गोलाचा कुठेही काही संबंध नाही. त्याच्यामुळे हे दुसरं चुकीचं आहे. मग कोणतं बरोबर आहे, फक्त अ बरोबर आहे. एकही माकड बोका नाही. म्हणजे माकड आणि बोक्याचा संबंध नाही, फक्त अ अचूक आहे. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता काय प्रश्नामध्ये स्पष्टीकरण जास्त द्यावंच लागतं, त्याला काय ऑप्शनच नाही आहे. पुढे पहा, एका सांकेतिक भाषेत माकर म्हणजे 453. आता हे लिहायला लागेल आपल्याला. माकर म्हणजे 453. कसर म्हणजे 843. मावस म्हणजे 825 असे लिहितात. तर मावकर हा शब्द कसा लिहाल, म्हणजे हा शब्द तुम्ही कसा लिहाल असं त्यांनी विचारलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो. हा जो प्रश्न असतो ना, तो 101% तो येतो म्हणजे येतोच. त्याच्यामुळे इकडं नीट पाहून घ्या. हे पहा, सुरुवातीला काय करायचं आपण, हे पहा, हे खालचे दोन जर पाहिले आपण, तर खालच्या दोघांमध्ये बघा सारखा असणारा अक्षर कोणता आहे, तर स हे सारखा असणारा अक्षर आहे. मग इकडे सारखे असणारे अक्षर आणि इकडे सारखा असणारा अंक कोणता आहे ते पाहायचं आहे. बघा, इथं स हे सारखं अक्षर आहे आणि इकडे 8 हा अंक सारखा आहे. म्हणजे स साठी काय निघून जाणार आहे, 8 हा स साठी निघून जाणार आहे. बघा, स साठी 8. आता ह्या दोघांच्यामध्ये आणखीन सारखं काय आहे का, बघा, क र माव, म्हणजे ह्या दोघांमध्ये काय कॉमन नाही आहे. ठीक आहे. आता ह्या पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे बघूया. बघा, इथे मा आणि मा
हे 2 शब्द आहेत. मग ह्या 2 हे 2 अक्षर आहेत. ह्या 2 अक्षरासाठी ह्याच्यामध्ये मा कॉमन आहे. तर मग ह्याच्यामध्ये कोणतं अक्षर डबल आहे? बघा इथं दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर इथं 5 आणि 5 म्हणजे जो मा आहे त्याला 5 निघून जाईल. म्हणजे जिथं मा असेल तिथं आपण काय लिहिणार आहोत? 5 लिहिणार आहोत. म्हणजे इथं मा आहेच तर त्याला त्याच्या खाली पण आपण 5 लिहून काढूया. आता जर इथं जर पाहिलं तुम्ही तर फक्त काय राहिला? व राहिला आणि इथं अंक कोणता राहिला? 2 राहिला. म्हणजे वच्या खाली काय येणार आहे? 2 हा अंक येणार आहे. आता काय राहिला? क आणि र. आता हे 2 शब्द राहिलेले आहेत पहा खोडायचे. क, र, क, र. आणि ह्या दोघांमध्ये सुद्धा क आहे आणि दोघांमध्ये सुद्धा र आहे. आणि गंमत अशी आहे की ह्या दोघांमध्ये सुद्धा 4 आहे आणि ह्या दोघांमध्ये सुद्धा 3 आहे. त्याच्यामुळं हा जो 4 आहे तो क साठी सुद्धा येऊ शकतो आणि र साठी सुद्धा येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय करूया? इथं 4 लिहूया एकदा आणि इथं 3 लिहूया. पुन्हा इथं 5, 2, इथं 3, 4 असं का लिहिलं? कारण ह्या दोघांमध्ये क सारखा आहे, ह्या दोघांमध्ये 4 सारखा आहे आणि ह्या दोघांमध्ये 3 सुद्धा सारखा आहे. म्हणजे क साठी 4 सुद्धा येऊ शकेल आणि 3 सुद्धा येऊ शकेल. तसंच र साठी 4 सुद्धा येऊ शकेल किंवा 3 सुद्धा येऊ शकेल. म्हणून आपण काय केलेलं आहे? ह्या दोघांची आलटापालट केलेली आहे. म्हणजे ह्या दोघांपैकी कोणता तरी एक ऑप्शन तिथे 100% असणार आहे. पाहूया कोणता ऑप्शन आहे तिथं? 5243 बघा 5243 हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन तिथं नाही आहे. जर असा ऑप्शन असता तर दोन्हीही ऑप्शनला आपल्याला गोल करावं लागलं असतं आणि प्रश्न पण तशा पद्धतीने विचारला असता. चला आता सध्या 5243 हे त्याचं उत्तर आहे. या प्रश्नामध्ये सुद्धा स्पष्टीकरण देणं खूप आवश्यक होतं. कारण स्पष्टीकरण नाही दिलं नुसतंच उत्तर सांगितले तर त्याला काय अर्थ राहत नाही आहे. बघा 54 प्रश्न बघा. पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी जो संबंध आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या शब्दाशी संबंध आहे. हा प्रश्न तुम्ही वाचून घ्या. लांबीला किलोमीटर आहे तर काळाला काय? आता लांबीचं एकक किलोमीटर आहे तर काळ म्हणजे वेळ. वेळेचं एकक कोणतं असतं? तर सेकंद असतं. इथे जास्त स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही आहे. पुढे बघा. जर सायकलला विमान म्हटले, विमानाला मोटार म्हटले, मोटारला जहाज म्हटले, जहाजाला रिक्षा म्हटले, रिक्षाला ट्रक म्हटले तर समुद्रातील प्रवासासाठी कोणत्या वाहनाचा उपयोग होईल? आता तुम्ही ह्याचं उत्तर काढायचं काय? की समुद्रातील प्रवासासाठी कोणते वाहन वापरले जाते? तर कोणतं वापरलं जातं समुद्रातील प्रवासासाठी? जहाज वापरलं जातं. मग ह्या जहाजाला काय नाव दिले? तर जहाजाला रिक्षा हे नाव दिलेलं आहे. म्हणून त्याचं उत्तर काय येणार आहे? रिक्षा. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. हे त्याचं उत्तर येणार आहे. आता पुढचा प्रश्न पहा. 56 आणि 57 साठी सूचना आहे आणि गटाशी जुळणारे पद निवडा. हे तर नीट बघा विद्यार्थी मित्रांनो. 2 अचूक पर्याय निवडा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे घाई गडबडीत तुम्ही पटकन एकच गोल रंगवायचा नाही आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि ह्या 4 ऑप्शनमधून कुठलं उत्तर येणार आहे? आता तुम्हाला माहिती पाहिजे की पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ हे आशिया खंडातील देश आहेत. मग आणखीन आशिया खंडातील देश कोणते आहेत? तर भूटान हा सुद्धा देश आशिया खंडामध्ये येतो आणि बांगलादेश हा देशसुद्धा आशिया खंडामध्ये येतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि 4 ची गोल वर्तुळ आपल्याला रंगवावा लागणार आहेत. पुढे बघा. गोदावरी, कृष्णा, भीमा आणि ह्यापैकी पर्याय निवडायचे आहेत. तर गोदावरी, कृष्णा आणि भीमा ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या ह्या नद्या आहेत. ठीक आहे. मग आणखीन कोणत्या याच्यामध्ये पूर्ववाहिनी नद्या आहेत? तर प्रवरा आणि प्राणहिता ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. म्हणजे पूर्वेकडं ते वाहतात. नर्मदा आणि तापी ह्या ज्या 2 नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्याच्यामुळे ह्या 2 वेगळ्या येणार आहेत. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढचा पहा 58. दिलेल्या वेन आकृती व पर्यायात 3 शब्द दिलेले आहेत. कोणत्या पर्यायातील 3 शब्दांनी वेन आकृती दर्शवता येते तो पर्याय निवडा. आता ही वेन आकृती कशी समजून घ्यायची पहा. हा एक मोठा संच आहे. म्हणजे कोणतेतरी हा मोठा गट आहे. फॉर एक्झाम्पल प्राणी आणि त्याच्यामध्ये वाघ आणि शेळी वगैरे म्हणजे ज्या दोघांचा एकमेकाशी संबंध नाही. म्हणजे हा पूर्ण एक गट आणि त्या दोघांचा एकमेकाशी त्यातले 2 छोटे उपगटक परंतु एकमेकाशी संबंध नसेल असे आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत.
आता पहा व्यवस्थित जर आपण पाहिलं तर वही, पुस्तक, पेन्सिल. ठीक आहे. आता वही, पुस्तक, पेन्सिल हे सर्व शालेय घटक आहेत. त्याच्यामुळे सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे. हे काय ह्याच्यामध्ये बसणार नाही. शाळा, वर्ग, प्रयोगशाळा. ठीक आहे. आता हा पूर्ण शाळा, हा शाळेचा घटक आहे आणि शाळेमध्येच वर्ग येतो आणि प्रयोगशाळा येते. आता वर्गात प्रयोगशाळा आपण आणत नाही किंवा प्रयोगशाळेमध्ये आपण कंटिन्यू टीचिंग करत नाही. म्हणजे वर्ग आणि प्रयोगशाळा यासाठी 2 वेगवेगळ्या रूम असतात, हे लक्षात घ्या. म्हणून हा गट इथं बसणार आहे. वर्गाला वेगळी रूम असते, खोली असते आणि प्रयोगशाळेला सुद्धा वेगळी खोली असते. त्याच्यामुळे हा ऑप्शन फिट ह्याच्यामध्ये बसणार आहे. भारत, गुजरात, मणिपूर. आता भारत हे पूर्ण देश आहे आणि त्याच्यामध्ये गुजरात आणि मणिपूर हे 2 वेगवेगळे राज्य आहेत. त्यांचा एकमेकांमध्ये काही कॉमन संबंध येत नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन त्याच्यामध्ये फिट बसत आहे. पुढचं आपल्याला बघण्याची काही गरज नाही. 2 ऑप्शन आपल्याला सापडलेले आहेत. 58 ऑप्शन नंबर 2 अँड 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा 59. खाली दिलेल्या प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी उत्तर आकृती पर्यायातून निवडा. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे कारण हा खूपच सोपा आहे. त्याच्यामध्ये ते जास्त वेळ आपण घालवणार नाहीत. तंतोतंत आकृती तुम्ही 100%च शोधणार आहात. मला पूर्ण गॅरंटी आहे तुमच्यावरती. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आणि तुमचं नावसुद्धा लिहायचं. म्हणजे कोणत्या मुलानं उत्तर दिलेलं आहे हे सुद्धा मला कळेल. जरा शाळेचं नाव पण लिहित चला, कारण आपला व्हिडिओ कोणकोणती मुलं बघतात, हे जर कोणकोणती शाळेतली मुलं पाहतात, हे जर कमेंटमध्ये वाचायला मिळालं तर एक समाधान मिळतं, दुसरं काही नाही. पुढे पहा, सोबतच्या आकृतीत एकूण किती पृष्ठभाग आहेत. आता अशा पद्धतीनं काय करायचं आहे, पृष्ठभाग मोजताना कसं करायचं पहा. ते पहा, हा पृष्ठभाग 1, हा 2, 3, 4 म्हणजे हे झाले 4. तसेच ह्या पद्धतीने इकडे येतील 5, 6, 7, 8. आता नीट जर तुम्ही पाहिलं, ही एक पद्धत झाली. हे 8 किंवा त्यापेक्षा सोपी पद्धत, हे पहा आपल्याला जे दिसते ते आपण मोजूया. 1, 2, 3, 4. ओके. हा पूर्ण 5, हा 6, हा खालचा 7 म्हणजे तळाला चिकटलेला आणि हा 8. 8च पृष्ठभाग आपल्याला दिसतात. ठीक आहे. मग त्याच्या पाठीमागे किती असतील? 8 असतील. किती सोपं आहे. म्हणजे 8 आणि 8 किती झाली? 16. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज द त्याचं राईट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या प्रश्न आकृतीतील लपलेला भाग पर्यायातून निवडा. आता हा प्रश्न खूप सोपा असतो. लपलेला भाग निवडायचा आणि 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. म्हणजे प्रश्न आकृतीतला तुकडा कुठला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. 61 प्रश्न. तर पहा, एक मी तुम्हाला सांगतो. पहा इथे हा तिसरा जो तुकडा आहे तो बरोबर येथे आहे. पहा हा असा जर काढला आपण, असा हा तिसरा तुकडा परफेक्ट त्याच्यामध्ये बसतो. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 ही त्याचं उत्तर आहे. दुसरं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि त्याचा सुद्धा कमेंट बॉक्समध्ये ते टाकायचं आहे. जे प्रश्न सोपे आहेत ते उगीच आपण जास्त वेळ घालवत नाही. जर पश्चिम दिशेला वायव्य म्हटले तर पूर्व दिशेला काय म्हणता येईल. आता हे तोंडी येईल. पश्चिमच्या विरुद्ध काय असते? पूर्व असते. मग पश्चिमला काय म्हटले? वायव्य. मग वायव्येच्या विरुद्ध कुठली दिशा असते? तर वायव्येच्या विरुद्ध आग्नेय दिशा असते. त्याच्यामुळे आग्नेय हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, खालील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तोच तिसऱ्याचा चौथ्याशी आपल्याला शोधायचा आहे आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. इथं जर आपण नीट पाहिलं तर हा जो ए आहे तो किती रेषांनी तयार झालेला आहे पहा. ए आपण कसा काढतो? असा 1, 2 आणि 3 रेषांनी ए तयार झालेला आहे. मग 3 रेषांनी आकृती कोणती तयार होती? त्रिकोणाची तयार होती. मग आता ई हा किती रेषांनी तयार झालेला आहे? 1, 2, 3 आणि 4 रेषांनी तयार झालेला आहे. मग 4 रेषांनी कोणती आकृती तयार होते? तर 4 रेषांनी चौकोन तयार होतो. म्हणून त्याचं ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर आहे. पुढे पहा, GKIM. आता या विद्यार्थ्यांनी इथं थोडंसं लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित थोडंसं क्लिअर कळणार नाही. म्हणून आपण काय करूया, थोडंसं आपण वेगळ्या आपल्या पानावरती लिहूया.
KIM क्वेश्चन मार्क आणि O. तर अशा पद्धतीने तिथं लिहिलेलं आहे. आता हे जे ABCD वरले प्रश्न असतात त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जी इंग्रजी अक्षरमाला आहे ते आपल्यासमोर ठेवावी लागणार आहे. चला आपण इंग्रजी अक्षरमाला ॲडजस्ट करूया. काय प्रकार आहे हा GKIMचा? तर आपण काय करूया, जी किती नंबरला आहे पहिल्यांदा इंग्रजीमध्ये इंग्रजी अक्षरमालिकेत त्याच्याखाली नंबरच लिहून काढायचे. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे जी आहे 7 नंबरला. के किती नंबरला आहे बघा, 5 आणि 5 10 आणि हा 11 नंबरला आहे. आय किती नंबरला आहे बघा, हे 5 झाले 6 7 8 9 हा 9 नंबरला आहे. एम जर पाहिला तर हा 5 आणि 5 10 11 12 13 नंबरला आहे. आणि ओ जर पाहिला तर हा 5 आणि 5 10 आणि 5 15व्या नंबरला काय आहे, ओ आहे. मग याच्यामध्ये काय विशिष्ट पद्धतीचा पॅटर्न आहे का ते आपल्याला आता पाहायला लागणार आहे. पहा इथं जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं ना तर इथं पहा, इथे आहे 11 आणि 2 13 13 आणि 2 15. ठीक आहे, म्हणजे एक एक सोडून दिलं तर 7 आणि 2 9 9 आणि 2 किती होतात 11. म्हणजे इथं 11 नंबरला कोणतं लेटर आहे ते येणार आहे आणि ऑलरेडी 11 नंबरला इथं के आहे, त्याच्यामुळे आपण इथं के लिहून काढूया. मग के आपल्या ऑप्शनमध्ये आहे का ते आपल्याला शोधायचे आहे आणि ऑप्शन नंबर 4 इज द त्याचं राईट ॲन्सर, हे त्याचं उत्तर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. तुम्ही कोणतीही अगदी ट्रिक लावा, त्या ट्रिकमधली जर तुमचं तिथं ऑप्शनमध्ये उत्तर असेल तर 100% उत्तर तेच असतं. तुम्हाला सांगतो, प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळी ट्रिक लावतो आणि जर ऑप्शनमध्ये ते उत्तर जर असेल तर दोन्ही विद्यार्थ्यांचं उत्तर तेच येणार आहे. तशाच पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट केलेला असतो. कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीने येईल, पण उत्तर मात्र केच येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. आता इथं काय एक पॅटर्न आहे, त्या पॅटर्ननुसार 3 नंबरला कोणती आकृती येणार आहे. आता अशा पॅटर्नमध्ये काय करायचं, कोणती तरी एकच घटना पाहिजे. आता इथे आपण काय करूया, हा काटकोन पाहूया. बघा हा काटकोनामध्ये हा येथे आहे. आता घड्याळाचा जर विचार केला आपण तर इथे असतात 12, इथं असतात 3, इथे असतात 6 आणि इथं असतात 9. ठीक आहे. आता हा काटकोन असा आहे, नंतर काय होतोय तो असा येतोय, म्हणजे काटा कुठं येतोय त्याचा हा 9 वरती जातो आहे. त्याच्यानंतर कुठे जाणार तो 6 वरती, त्याच्यानंतर कुठे जाणार 3 वरती. म्हणजे हा काटकोन हा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत आहे. म्हणजे अगोदर तो 3 वर आहे, इथून तो इकडे तोंड करतो 9 वरती जातो तो असा, नंतर तो 6 वरती येणार आहे आणि शेवटी फिरून तो कुठे येणार आहे 3 वरती येणार आहे. 2 नंबरला इथं आलेला आहे, 3 नंबरला काय आला पाहिजे तो 6 वरती आलेला पाहिजे, म्हणजे खाली आलेला पाहिजे अशा पद्धतीने. मग खाली कुठे आलेला आहे, फक्त तो ऑप्शन नंबर 2 मध्येच आलेला आहे परफेक्टली अशा पद्धतीने. त्याच्यामुळे तेच त्याचं उत्तर आहे. जास्त डोकं आपल्याला बिलकुल चालवायची गरज नाही आहे. पुढचा प्रश्न पहा. इथे आय आहे, मला वाटतं इथं आयच आहे. आय, इथं एफ, इथे ए आणि इथं एल आणि सांगितले गटात न बसणारे पद पर्यायातून शोधा असा प्रश्न आहे. आता इथं आपण आपल्या पद्धतीने ट्रिक लावूया. पहा हा जो आय आहे तो किती रेषेने तयार झाला आहे बघा, 1 2 3 म्हणजे 3 रेषेने तयार झालेला आहे. हा एफ 1 2 3 3 रेषेने तयार झालेला आहे. हा जो ए आहे 1 2 3 रेषेने तयार झालेला आहे. मात्र यल जो आहे तो 1 आणि 2च रेषेने तयार झालेला आहे. त्याच्यामुळे यल हा त्याच्यात तर वेगळं उत्तर येणार आहे. तुम्ही आणखीन दुसरी ट्रिक लावा, काही प्रॉब्लेम नाही, उत्तर मात्र यलच येणार आहे. पुढे पहा. DAE, आता इथं खूपच लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं इथं वेगळं लिहूया. DAE IFJ SQT XUY. ओके,
तर ह्याच्यापैकी आपल्याला वेगळा शोधायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला पटकन अक्षरमाला समोर घ्यायची आहे आणि अक्षरमालेतून आपल्याला काय करायचं आहे ते सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. बघा आता DAE. DAE कसं आहे बघा इथं, DAE म्हणजे डी कडून डावीकडे जायचं आहे 2 अक्षरं सोडून आणि पुन्हा त्याच्यानंतरचं चिटकून अक्षर घ्यायचं आहे. बघा डावीकडचं 2 नंबरचं आणि लगेच त्या डीला चिटकून अक्षर आपल्याला घ्यायचं आहे. IFJ. आय कुठे आहे? आय. बघा आयपासून एफ 2 नंबर आहे आणि त्याच्या पाठचं जे लगेच त्याला चिकटलेलं आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये सारखाच पॅटर्न आहे. तर SQT. SQT इथे पण घेतलेलं आहे, परंतु इथं एसपासून एकच अक्षर सोडलेलं आहे. आपल्याला जनरली 2-2 अक्षरं सोडलेले असतात. त्याच्यामुळे हा थोडासा वेगळा आहे. याच्याखाली आपण वेगळीच टिक मारून पाहूया आणि पुढचं बघूया. XUY. XUY बघा एक्सपासून 2 अक्षरं सोडलेले आहेत आणि लगेच चिटकून अक्षर घेतलेलं आहे. त्याच्यामुळं हा सुद्धा सारखा आहे. म्हणजे SQT हे वेगळं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. हा जो प्रश्न आहे वयोमानावरती, हा भरपूर वेळा फिरवून फिरवून विचारलेला जातो. म्हणजे अशा टाईपमधले प्रश्न भरपूर वेळा येतात. पहा, आयुष व अक्षय यांच्या वयामध्ये 7 वर्षाचा फरक आहे. हा झाला पहिला पार्ट. प्रश्नाचे कधी पण पार्ट करायचे छोटे छोटे. जर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 43 वर्ष असेल तर आयुषचे आजचे वय किती असेल? 2 अचूक पर्याय निवडा. आता पहा, आपण बोलूया आयुष, अक्षय. कोणाचं तरी वय कोणाला बघा, आयुष आणि अक्षय यापैकी कोण लहान आहे कोण मोठा आहे हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळेच आपल्याला 2 अचूक पर्याय सांगितलेले आहेत त्यांनी. आता आपण असं पकडूया की आयुषचं वय X आहे. मग अक्षयचं वय किती येणार आहे पहा. फॉर एक्झाम्पल आयुषचं वय आपण X मानलं असतं, अक्षयचं वय जर Y मानलं असतं, तर दोघांमधला जो फरक आहे तो किती? 7 आहे. ओके, मग आपण एक्सची व्हॅल्यू कशी काढली जाते, कशी काढली असते सांगा बरं. मग X इज इक्वल टू 7 + Y अशी काढली असते की नाही? ठीक आहे. मग काय करायचं आपण आता, इथं अक्षयचं वय किती येणार आहे? दोघांमध्ये 7चा फरक असेल तर आता अक्षयचं वय काय येणार आहे? 7 + Y. Y न लिहिता आपण X लिहिणार आहोत. आता ही पहिली टर्म आपली झालेली आहे. दोघांमध्ये 7चा फरक आहे, त्याच्यामुळं हे तर 7 + X आलं. पुढे 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 43 वर्ष असेल. आता आयुषचं वय 10 वर्षानंतर किती असेल? तर ते 10 वर्षांनी वाढणार आहे, म्हणजे X + 10 होणार आहे. मग अक्षयचं वय किती होणार आहे? 7 + X आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन 10 वर्ष वाढणार आहे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे? ह्या दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे हे आयुषचं वय आणि हे अक्षयचं वय ह्यांची बेरीज किती आहे? 43 वर्ष आहे. आता किती सोपं झालं पहा. X + 10 अधिक 10 आणि 7 किती झाले? 17 + X बरोबर 43. मग काय करायचं? X आणि X किती झाले? 2X अधिक 17 आणि 10 झाले 27 बरोबर 43. तर तुम्ही 6वीला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन कळत असेल. हे इकडे जाऊन होणार वजाबाकी. सो 2X इज इक्वल टू 43मधून जर 27 गेले तर किती राहतात? 16 राहतात. म्हणून X बरोबर किती येणार आहे? हा 2 इकडे जाऊन भागिले होणार आहे आणि उत्तर येणार आहे 8. म्हणजे Xची व्हॅल्यू किती आलेली आहे? 8. ठीक आहे. मग आयुषचं वय किती झालं? 8. मग अक्षयचं वय किती येईल? 15. आता आपण काय केलेलं आहे, इथं आयुषला लहान समजलेलं आहे आणि अक्षयला मोठं समजलेलं आहे. जर अक्षय लहान असता तर अक्षयचं वय 8 आलं असतं आणि आयुषचं वय 15 आलं असतं. परंतु आता इथं आयुष लहान मानलेलं आहे, त्याच्यामुळे आयुषचं वय 8, अक्षयचं वय 15. आपल्याला 2 ऑप्शन विचारले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीही ही उत्तरे लिहायला लागतील, 8 आणि 15. मग 8 आणि 15 कुठे? तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये त्याचं उत्तर आहे. पहा, आता हा जो विद्यार्थी आहे याने फक्त 1 नंबरला टिक केलेले आहे.
दुसऱ्या ऑप्शनला टिक केलीच नाही आहे. म्हणजे त्यांनी हे व्यवस्थित वाचलं नसेल की 2 अचूक पर्याय निवडा. हे लक्षात घ्या तुम्ही. 2 अचूक पर्याय निवडा हे व्यवस्थितपणे वाचा, नाहीतर तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर लिहिता आणि बाहेर येऊन सांगता की पेपर खूप सोपा होता आणि नंतर घरी येऊन जसं तुम्ही उत्तरपत्रिका पाहता किंवा उत्तरसूची आल्यानंतर चेक करायला जाता, तर काय होतं, गडबड होते आपली आणि आपण नाराज होतो पेपर सोपा जाऊन. त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा. पुढे पहा. हे जे घन आकृती दिलेले आहेत, वरील घनांच्या स्थितीवरून 2 या अंकाच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठात कोणता अंक दिसेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एका सेकंदात सुटणारा प्रश्न आहे. आपल्याला 2 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठात सांगितलेला आहे. मग 2 हा अंक जिथं आहे तिथं कोणता अंक नाही आहे हे तर पाहायचं. इथं जर पाहिलं 3, 4 आहे, 1, 6 आहे, 6, 4 आहे, 3, 4 आहे, परंतु 5 हा कुठंच दिसत नाही आहे. त्याच्यामुळं विरुद्ध अंगाचा अंक हा कधीही दिसत नाही. त्यामुळे 2च्या विरुद्ध काय येणार आहे? 5 हा अंक येणार आहे. जो अंक दिसत नसतो तोच त्याच्या विरुद्ध असतो, हे समजून घ्या. पुढे पहा. सोबतच्या अक्षर मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. आता इथं अक्षर मनोरा त्याने इतका गिरवलेला दिसतंय की आपल्याला त्याच्यातून काहीच कळत नाही. अक्षर वगैरे काही मोजता येत नाही. त्याच्यामुळे काय करूया, हा प्रश्न आपण सोडूनच देऊया, कारण खूपच त्याच्यावरती लिहिलेलं आहे. ते काही समजतच नाही आहे. पुढे पहा. म्हणजे इथले लेटर आपल्याला दिसत नाही नक्की इथं काय होतं, इथं काय होतं, तर गडबड होते. त्याच्यामुळं तो प्रश्न आपण ठेवूया, काय प्रॉब्लेम नाही. पुढे पहा. 71 जर कोणाकडे ही प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही इथं कोणतं लेटर होतं ते सांगा, म्हणजे जेणेकरून काय होईल, मी तो प्रश्न तुम्हाला सोडवून देईल. किंवा तुम्हाला जर कळलं तर तुम्ही तिथं व्यवस्थितपणे तो सोडवून पाठवा. बघा दिलं आहे, 5ला 120, 4ला 60, 3ला 24, तर 6ला किती? हा खूपच सोपा प्रश्न आहे. हा पहा, ह्यांचं जर नीट निरीक्षण जर केलं तर ह्या घनसंख्यांच्या जवळच्या संख्या आहेत. 5चा घन आहे 125, त्याच्यामधून जर 5 घालवले तर 120 राहतात. 4चा घन आहे 64, त्याच्यामधून हा 4च घालवायचा, म्हणजे त्या संख्येचा घन करायचा आणि तीच संख्या वजा करायची. 3चा घन आहे 27, त्यातून 3च वजा करायचा. 6चा घन आहे 216, त्यातून 6च वजा करायचे. उत्तर येणार आहे 210. ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा. अशा प्रकारचे प्रश्न काय करतात, आपला वेळ वाचवतात. प्रश्नचिन्हाच्या जागी असलेला अंक शोधा, 2 अचूक पर्याय निवडा. हे लक्षात घ्या. 43ला 53 तर 26ला काय? आता त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करूया. कोणी कोणत्या पद्धतीने विचार करेल पहा. आता इथे आता पहिला जो घटक आहे तो पहिला प्रकार विचार करण्याचा प्रकार जर आपण बघितला तर ह्याच्यामधला फरक बघूया. 43 आणि 53 मध्ये 10चा फरक आहे. म्हणजे 43 मध्ये जर आपण 10 मिळवले तर उत्तर 53 येतं. मग 26 मध्ये जर आपण 10 मिळवलं तर उत्तर 36 येतं. मग 36 ऑप्शन आहे का? तर आहे. म्हणजे एक ऑप्शन तर आपल्याला सापडला. दुसरा ऑप्शन आपल्याला शोधून काढायला लागेल. त्याच्यासाठी आपल्याला वेगळा क्ल्यू लावायला लागणार आहे. तर आपण काय करूया आता, जर बाकीचे जर ऑप्शन आपण बघितले तर 52, 68, 42 हे जरा यांच्यापेक्षा खूपच मोठे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला वर्ग किंवा घन अशा प्रकारामध्ये तिथं जायला लागणार आहे. चला आपण एक ट्राय करून बघूया. 43 आणि 53 मध्ये आणखीन दुसरं काय सापडतंय, तर आपण जर ह्या दोघांची जर बेरीज केली, 4 आणि 3 किती होते? 7 बेरीज होते आणि त्याचा जर वर्ग आपण केला तर तो किती येतो? 49 येतो. म्हणजे 49 मध्ये म्हणजे जो वर्ग आहे 49. आता 49 आणि 53चा काय संबंध आहे? तर 49 मध्ये जर आपण 4 मिळवले तर 53 हे उत्तर येतं. तशाच पद्धतीने करून बघूया आपण. हा जो 26 आहे त्या 26 मधल्या 2 आणि 6ची आपण बेरीज करूया. येते 8. 8चा काय करायला लागेल आपल्याला? वर्ग करायला लागेल. तो होतो 64. जे उत्तर येतं त्याच्यामध्ये जर आपण 4 मिळवले तर येतं 68.
म्हणजे आपला हा क्ल्यू 100% लागलेला आहे, कारण आपला ऑप्शन इथं सापडलेला आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. मी पुन्हा सांगतो, तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवा, तुमचा ऑप्शन तिथं फिट्ट बसला की तेच त्याचं 100% उत्तर असतं. कोणीही कितीही पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जर सोडवलं आणि ह्या दोघांना जो संबंध लागला तोच जर इथं लागत असेल तर 100% आपला ऑप्शन सापडतो. पुढे पहा, गटाशी जुळणारे पद ओळखा. G/K, P/T, S/W. तर इथं काय उत्तर येणार आहे. त्यासाठी आपल्याला पटकन काय करायला लागेल, अक्षरमाला पाहायला लागणार आहे. चला आपण अक्षरमाला पाहूया. G आणि Kचा काय संबंध आहे. G किती नंबरला आहे बघा, 1 2 3 4 5 6 7. 7 नंबरला G आहे. छेद K किती नंबरला आहे बघा, 5 आणि 5 10 आणि 1 11 नंबरला आहे. चला आणखीन लिहून घेऊया. P किती नंबरला आहे, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 1 16 नंबरला आहे. आणि T किती नंबरला आहे, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 15 आणि 5 20 म्हणजे 20 नंबरला आहे. अशा पद्धतीने नाही की 70% उदाहरणं हे नंबरिंगवरच असतात ह्या अक्षरमालिकेत जो नंबर असतो, त्यामुळे शेवटपर्यंत करायचं. आता ह्याच्यामध्ये काय आहे मला आणखीन माहिती नाही, परंतु आपण शेवटपर्यंत लिहून काढायचं आणि जे सर्वांना लागू पडेल तेच आपल्याला सापडलं की ते उत्तर येऊन जातं. SW. चला एसचा नंबर लिहून काढूया. 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 19. एसचा नंबर आहे 19. W बघा, 5 1 हा 5 5चा गट आहे म्हणून मी 5चा पाढा बोलतोय. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 21 22 23. इथं आहे 23. आता जर नीट ऑब्झर्वेशन करूया, आता काय सापडलं आपल्याला एवढं सगळं करून. 7 आणि 11मध्ये नीट पाहिलं तर 4चा फरक आहे. 16 आणि 20मध्ये सुद्धा 4चा फरक आहे. 19 आणि 23मध्ये सुद्धा 4चा फरक आहे. बघा काही ना काही नक्की सापडतं. आता आपल्याला असा ऑप्शन शोधायचा की वरच्या संख्येमध्ये 4 मिळवला की छेद आला पाहिजे. चला C आणि Gमध्ये बघूया. C किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. G किती नंबरला आहे बघा, 5 6 7. किती, 4चा फरक आहे. सापडलं तर ऑप्शन नंबर 1 तर सापडला. पटकन पुढे जायचं नाही, 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. आता या विद्यार्थ्यांनीच थोडंसं एक टिक केलं आहे. पहा इथं त्यांनी पुन्हा एकाच ऑप्शनला टिक केलं आहे, दुसऱ्या ऑप्शनला टिक केलंच नाही. म्हणजे त्याला येत असून सुद्धा त्याने घाई गडबडीमध्ये केलेलं आहे. तुम्ही तसं करायचं नाही. त्यांनी हा जो टिक केलेला आहे तो बघूया आपण आता डायरेक्ट. L/P. L किती नंबरला आहे बघा, 5 आणि 5 10 11 12. 12 नंबरला आहे. 12 आणि 4 16 नंबरला P येतोय का बघूया. 5 1 5 5 2 10 5 3 15 आणि 16 नंबरला P येतोय, कारण याच्यामध्ये 4 मिळवले की 16 येतं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हे त्याचे 2 उत्तरं आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न आकृतीमधील घडीचा भाग पूर्णपणे उलगडल्यास आकृती कशी दिसेल ते पर्यायामधून शोधा. आता इथे जर पाहिलं तर इथं त्याने पूर्ण घडीचा आराखडाच तयार केलेला आहे, त्याच्यामुळे उत्तर लगेच आपलं दिसत आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा 75. खालील प्रश्न आकृतीतील भौमितिक रचना पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. आता इथं तंतोतंत बसणारी आकृती सेम टू सेम अशी असेल, मग ती सेम टू सेम अशी आकृती कुठं आहे हे आपल्याला शोधायचं आहे आणि ते खूपच सोपं आहे. पहा इथे 1 डॉट, इथं 2 डॉट आणि इथं 1 डॉट, हे तर आहेच. परंतु आता इथं पहा, ह्या 2 आकृत्यामधला फरक पहा. इथे डार्क भाग पाहिजे, इथं वरती कमी डार्क आणि खाली जास्त डार्क. इथं जर पाहिलं तर आपल्याला हा जो तिसरा भाग आहे तो तिसरा इथं परफेक्ट दिसत आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आशा करतो की ह्याच्या पार्ट 2 52 ते 75 पर्यंत आपण सोडवलेला आहे, तो तुम्हाला छानपैकी कळलेला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला 2023ची प्रश्नपत्रिका जर पाहिजे असेल तर तसं कमेंट करा. अदरवाईज आपण मॅथच्या
2023च्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊया. तुम्हाला मॅथची हवी आहे की बुद्धिमत्तेची हवी आहे ते तुम्ही पटपट कमेंट करा. ज्या विषयाच्या जास्त कमेंट येतील तीच प्रश्नपत्रिका आपण पाहूया. कारण तुमची पण गरज तिथं दिसली पाहिजे. तुम्हाला ॲक्च्युली काय हवं आहे हे फक्त आम्हाला कमेंटमधूनच कळतं. त्याच्यामुळे तुम्ही जितक्या जास्त एखाद्या घटकाच्या कमेंट करता त्यावर आधारित मी व्हिडिओ बनवायला प्रेफरन्स देतो. चला, तुमची परीक्षा खूपच जवळ आलेली आहे. अगदी आता 5 दिवस राहिलेले आहेत. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.